नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक घाटोळ, कृषी टेक प्रतिनिधी, नागपूर डिव्हिजन. आज आपण आलेलो आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील कळमना या गावामध्ये. येथील शेतकरी श्री प्रभाकरराव उमरे यांच्या मिरची या शेतामध्ये. तर आता आपण जाणून घेऊया की मिरची बद्दलची माहिती. त्यांनी मिरचीमध्ये कुठकुठली प्रोडक्ट वापरले आणि त्यांना काय रिझल्ट आले, तर या पुढील माहिती श्री प्रभाकरराव उमरे सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार प्रभाकरराव. नमस्कार जी साहेब, नमस्कार. मी प्रभाकर रामदास उमरे, राहणार कळमना. कृषी टेकचे मी सर्व संवर्धन, निमॅटो आणि फंगीजी हे प्रोडक्ट वापरले आहे. त्याच्या अगोदर खूप मर येत होता. मर येत असल्यामुळे नाही का कुठे साहेबांचं कॉन्टॅक्ट घेतला, तर साहेबांनी सांगितलं का बा हे प्रोडक्ट तुम्ही वापरा. तर त्याच्यामुळे मी तो प्रोडक्ट वापरत होतो. 4-5 वर्षापासून सारखं मी वापरत असावं. तर आता पूर्ण झाडाचा मर रोग आहे ते सर्व थांबलेला आहे. आता तेव्हापासून आता त्याच्याच कृषी टेकचे पूर्ण प्रोडक्ट मी वापरून राहिलो आहे. आणि याच्यामध्ये आपलं हे वृद्धी आणि फ्लोरा हा मुळाची वाढ करासाठी, पांढऱ्या मुळाची वाढ, ते याच्यामुळे भरपूर मुळं येतात आणि भरपूर वाढ झाली आहे. तर याच्यामुळे आपल्या मालाला चांगला आणि चमकदार मिरची लागलेली आहे. सर्व चांगलं वाटून राहिलं. यावर्षी उत्पादन की चांगलं आहे. तर ही मिरचीची व्हरायटी कुठली आहे? हे आपले 930 आहे. 930 अंकुरची. तर बाकी अधिक कुठली प्रोडक्ट वापरले? नाही, कुठले वापरले नाही आता. तर या प्लॉटची पार्श्वभूमिका म्हणजे अशी का येथे साधारणतः हे यांचा पूर्वजात व्यवसाय आहे मिरची लावणे. परंतु काय होत होतं का या प्लॉटमध्ये मर रोगीचं प्रमाण खूप होतं आणि हे त्याला मर रोग कशानं दुरुस्त करायचा हे यांना कळलंच नाही आणि यांचे प्लॉट हे वाया जात होते. मग अशीच यांची माझी एक दिवस भेट झाली. ते म्हणे, साहेब माझ्या प्लॉटमध्ये मर होत आहे, तर मी काय करावं. तर मी त्यांच्यासोबत डिस्कस करून मग त्यांना आपला कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीची संवर्धन एकरी 4 बॅगा, नेमॅटोजी एकरी 2 बॅगा म्हणजे 16 किलो आणि फंगीजी एकरी 2 बॅगा म्हणजे 16 किलो आणि सोबतच 24-24 महादान कंपनीचं खत हे त्यांना द्यायला सांगितलं. आणि त्यानंतर त्यांना बरोबर फवारणीचा शेड्यूल आम्ही त्यांना आखून दिला. फवारणी शेड्यूलमध्ये पहिल्या शेड्यूलमध्ये जसं वृद्धी आहे, जसं फ्लोरा आहे, तर वृद्धीचं प्रमाण 1 लिटर पाण्याला 2 मिली आणि फ्लोरा याचं प्रमाण 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅम आणि सोबतच इकोडा आणि मार्केटमधलं एक मायटीसाइड, अशा प्रकारे त्यांना फवारणीचा शेड्यूल आखून दिला. आणि प्रत्येक वेळेस मी त्यांना फवारणी बदलत गेलो. जसं दुसऱ्या फवारणीमध्ये जसं इकोडा आहे, तर इकोडा हे कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेडचं जे इकोसट लागलेलं प्रॉडक्ट आहे, या प्रॉडक्टमुळे मिरची पिकामध्ये जो सकिंग पेजचा अटॅक आहे, ज्याच्यामुळे चुडा मुरडा हा रोग येतो, ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी चांगल्या प्रकारे त्यांना काम केलं. त्यानंतर इकोसाइड झालं, त्यानंतर इकोडा, त्यानंतर नोमाइट्स, अशा प्रकारची प्रॉडक्ट वापरली. बुरशीनाशकामध्ये इथं फंगिनिल नावाचं प्रॉडक्ट वापरलं. त्यामुळं मिरची या पिकावर येणारे बुरशीजन्य रोग याचं कंट्रोल झालं. त्याचप्रमाणे व्हायरसन हे कृषी टेकचं प्रॉडक्ट मी उमरे साहेबांना वापरायला दिलं आणि त्या प्रॉडक्टपासून आज या प्लॉटवर कुठल्याच प्रकारचा व्हायरस नाही, पूर्ण व्हायरस मुक्त हा प्लॉट झालेला आहे, हे आपल्याला दिसतच आहे. त्यानंतर बॅक्टेरिया नाशक म्हणून कृषीटेकचं बॅक्टेसन हे प्रॉडक्ट त्यांना उमरे साहेबांना मी वापरायला दिलं मिरचीवर. त्यांनी ते सुद्धा प्रॉडक्ट वापरलं, त्याचा पण रिझल्ट त्यांना चांगला आला, हे आपल्याला प्रत्येक स्थितीचा दिसत आहे. या व्यतिरिक्त आज मिरचीला अतिशय चांगला असा भाव आहे. 50 ते 60 जवळपास पर केजी या प्रमाणे आज मार्केटमध्ये भाव आहे. तर मी त्यांना असं विचारू इच्छितो उमरे साहेबांना की कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीचे तुम्ही जे प्रोडक्ट वापरले, याबद्दल तुम्ही जे आता याच्या अगोदर जे सांगितलं यावरून तुमचा पूर्ण समाधानी आहे? बहुत समाधान. तर समाधानी आहे. तर बाकी जे तुमचे गावामधील किंवा ह्या पंचकोशीतील काही शेतकरी आहे, त्यांना तुम्ही काय सांगू शकाल? त्यांना तर मी मार्गदर्शन चांगलं सांगत असावं, म्हणजे गेल्या वर्षीपासून मी सांगत असावं आणि तेही सुद्धा कृषी टेकचे सामान वापरत आहे. अच्छा. तर या व्यतिरिक्त तुम्ही जे प्रॉडक्ट वापरलेले आहे, खूपच असे सुंदर असे तुम्हाला रिझल्ट मिळालेले आहे. हे आपल्या दिसतच आहे. 1 नंबर जबरदस्त प्लॉट आहे. मिरचीची लागवड पण झालेली आहे. गावातले लोक येऊन पाहत जातात सर्व. फार सुंदर का मारला का नाही सर्व गावातला 1 नंबरचा प्लॉट आहे.
तुम्ही शेतकरी बांधवांना उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे. तर या माहितीचा निश्चितच शेतकरी बांधवांना मिरची या पिकासाठी अत्यंत चांगला असा फायदा होऊ शकतो.